नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्याला शेवट आणि पौष महिन्याला सुरुवात झालेली आहे. जसे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण देवी मातेचे 4 गुरुवार केले, तसे पौष महिन्यामध्ये सूर्यदेवताचे रविवार करण्याची प्रथा आहे. तर रविवारची व्रत किंवा रविवारची पूजा कशी करावी, पूर्ण पूजाविधी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर हिंदू दिनदर्शिकेनुसार येणारा 10वा महिना म्हणजे पौष महिना. हा महिना सूर्य उपासनेचा महिना म्हणून ओळखला जातो. याच महिन्यामध्ये सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि मकर संक्रांत हा अत्यंत महत्वाचा सूर्यपूजनाचा सण देखील याच पौष मासात येतो. ग्रहांचा राजा असलेला सूर्य, त्याच्या कृपेने आपल्याला रोज नवीन दिवस पाहायला मिळतो. पिता कश्यप आणि माता आदिती यांचे पुत्र असणारे सूर्यदेव हे आकाशगंगेतील सर्वात तेजस्वी तारा आहेत. त्यांच्याप्रमाणेच आपल्यालाही अलौकिक तेज प्राप्त व्हावं, आपला भाग्योदय व्हावा, सौभाग्य प्राप्ती व्हावी, संतान सुख लाभावं, उत्तम आरोग्य मिळावं आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास जागृत व्हावा, यासाठी पौष महिन्यात दर रविवारी सूर्यनारायणाचं व्रत केलं जातं. ज्याच्या मनात अशी इच्छा आहे असा प्रत्येक जण हे व्रत करू शकतं. या व्रतामध्ये महिला, पुरुष, कुमारिका, सवासीन, विधवा, गरोदर असा कोणताही भेद नाही. ज्याला या व्रताचे नियम पाळणं शक्य आहे त्याने हे व्रत मनोभावे करावं. पौष महिन्यात केल्या जाणाऱ्या सूर्यनारायणांच्या प्रभावी व्रताची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः लिहा. तर चला बघूया, सुरुवात करूया आपल्या पूजा विधीला. पौष महिना पूर्णपणे सूर्यदेवतांना समर्पित मानला जातो. या महिन्यात सूर्याचे उत्तरायण सुरू होते. सूर्य हा ग्रहांचा राजा असून आत्मा, तेज, आरोग्य आणि यशाचा कारक. रविवारी सूर्यदेवाची विशेष कृपा मिळते, म्हणून या दिवशी उपवास केला जातो. धर्मग्रंथानुसार पौष महिन्यातील रविवारी उपवास केल्याने पूर्वजन्मातील पापांचे क्षालन होते. आयुष्यातील अडचणी, अडथळे, कर्ज आणि आजार दूर होण्यास मदत होते. सूर्यदेव प्रसन्न झाल्यात नशिबात उजेड येतो. पौष महिन्यात सूर्यदेवाला अर्घ्य देणे व उपवास केल्याने घरात धन, अन्नधान्य आणि स्थैर्य टिकते. शेतकरी व गृहस्थांसाठी हा उपवास विशेष फलदायी मानला जातो. रविवारी उपवास केल्याने पचनशक्ती सुधारते आणि शरीर डिटॉक्स होते. सूर्यनमस्कार व सूर्योपासनेमुळे डोळे, हाडे, हृदय आणि प्रतिकार शक्ती मजबूत होते. सरकारी नोकरी, नेतृत्व किंवा राजकारणात अडथळे असलेले, आत्मविश्वासात कमी असलेले, सतत अपयश येणारे, तसेच सूर्यदोष किंवा कुंडलीत दुर्बल सूर्य असलेले लोक हा उपवास करतात. थोडक्यात सांगायचे तर पौष महिन्यातील रविवारी उपवास केल्याने सूर्यदेवाची कृपा मिळते. आरोग्य, तेज आणि यश प्राप्त होते. घरात समृद्धी येते आणि मानसिक बळ वाढते. मंडळी, यंदा पौष महिन्यामध्ये एकूण 4 रविवार आलेले आहेत. त्या तारखा म्हणजे 5 जानेवारी 2025, 12 जानेवारी 2025, 19 जानेवारी 2025 आणि 26 जानेवारी 2025. या व्रताचे नियम पाहता प्रत्येक रविवारी सूर्याच्या किमान 2 तास आधी उठणं आवश्यक आहे, जेणेकरून नित्यकर्म आटपून स्नानही झालेलं असेल. कारण सूर्योदयानंतर केस विसरायचे नसतात, त्यामुळे सूर्य उगवण्याआधीच आंघोळ करून केस विंचरून घ्यायचे आहेत. सूर्य उगवल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळद, कुंकू, फूल, अक्षदा, पांढरे तीळ आणि गूळ टाकायचा. स्त्रियांनी सूर्यदेवांना अर्घ्य देताना म्हणायचं ओम गृहिणी सूर्याय नमः. पुरुषांनी अर्घ्य देताना म्हणायचं ओम सूर्याय नमः. त्यानंतर स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घालायच्या. यानंतर तुळशीची पूजा करायची असते. मात्र रविवारी तुळशीला पाणी घालणं आणि स्पर्श करणं धर्मशास्त्रानुसार वर्ज्य आहे. त्यामुळे तुळशीला स्पर्श न करता तिच्या मुळाशी 1 चमचा गाईचं दूध आणि चिमूटभर हळद अर्पण करायची. तुळशीपाशी तुपाचा दिवा लावायचा. तुपाचा दिवा शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावावा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा. त्यानंतर तुळशीवर दुरूनच हळदी कुंकू, फूल, अक्षदा वाहून नमस्कार करायचा. स्त्रियांनी स्वतःलाही हळदी कुंकू लावायचं आहे. या दिवशी तुळशीला वाण म्हणून तीळ, ऊस, गाजर, बोर, गुळ अर्पण करू शकता. हे शक्य नसेल तर किमान तिळगुळ वाहिला तरी चालेल. प्रदक्षिणेसाठी जागा असेल तर तुळशीला 1 प्रदक्षिणा घालू शकता. जागा नसेल तर स्वतःभोवतीच 1 प्रदक्षिणा घालून पुन्हा तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे. या दिवशी सूर्यनारायणांची पूजा करतानाच विष्णुरूप नारायणाची पूजा देखील केली जाते. पण रविवारी तुळशीची पानं तोडता येत नाही, त्यामुळे शनिवारी सूर्यास्तापूर्वी तुळशीची पानं तोडून ठेवावीत. जर ते राहिलं असेल तर घरातील लहान मुलांकडून किंवा पुरुषांकडून ती पानं तोडून घ्यावीत. एक उपयोगी कल्पना सांगते मंडळी. घरात पूजेची 1 तुळस ठेवावी.
आणि वेगळ्या कुंडीत काही तुळशीची रोपं लावून ठेवावीत. जेव्हा रविवारी किंवा एकादशीला पूजेसाठी तुळस हवी असेल तेव्हा या अतिरिक्त तुळशीची पाने वापरावीत. त्यानंतर सूर्यनारायण व्रताची साधी आणि सोपी पूजा मांडायची आहे. ही पूजा अंगणात, गॅलरीत, गच्चीत किंवा घरात कुठेही करता येते. शक्यतो सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये पूजा करावी, पण ते शक्य नसेल तर घरात केली तरी चालते. महत्व भक्तिभावाचं आहे. पूजेला बसताना तोंड पूर्वेला असावं, पाटावर लाल कापड अंथरायचे, रांगोळीने सूर्यनारायण काढायचे, सूर्याच्या डाव्या बाजूला गोपद्म म्हणजेच गायची पावलं काढायची आहे. साचा नसेल तर हाताने 4 पावलं काढले तरी चालतात. उजव्या बाजूला 2 रानूबाई काढायच्यात. म्हणूनच या व्रताला आदित्य रानूबाई व्रत असंही म्हटलं जातं. पौष महिन्यात सूर्यदेवांचा राणूबाईशी विवाह लावण्याची परंपरा आहे. पाटावर जागा असेल तर चंद्राची आकृती काढू शकता. पान सुपारीवर गणपतीची स्थापना करू शकता. मुख्य म्हणजे सूर्यदेव, राणूबाई आणि गोपद्म असणं आवश्यक आहे. कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे लाल पिवळा धागा 6 गाठी देऊन ठेवायचा. 6 गाठी म्हणजे सोमवार ते शनिवार हे 6 वार. विड्याचा विडा ठेवायचा. साहित्य नसेल तर पूजेपुढे 11 किंवा 51 रुपयाची दक्षिणा ठेवली तरी चालते. ती रक्कम नंतर दानासाठी वापरायची आहे. नैवेद्यासाठी गुळ खोबऱ्याची खीर, डाळ तांदळाची खिचडी, भाज्या दाखवायच्यात. करडीचं फूल विशेष मानाचं आहे या दिवशी. नसेल तर कोणत्याही सीझन नुसार आपण फूल वापरू शकतो. शेवटी कापूर आरती करताना कापरावर पांढरे तीळ टाकायचे आणि त्यानंतर सूर्याची 12 नावं म्हणायची आहेत. ओम मित्राय नमः, ओम भास्कराय नमः. दिवसभर फलाहार करायचा आहे. मीठ, तेल, मिरची, आलं वर्ज्य आहे. दिवसा झोपायचं नाहीये, ब्रह्मचर्य पाळायचंय. मासिक धर्म किंवा प्रवासात पूजा शक्य नसेल तर फक्त उपवास केला तरी चालतो. अतिरिक्त रविवार करायची गरज नाहीये. सूर्यास्ताआधी उपवास सोडायचा. संध्याकाळी कथा ऐकायची किंवा सांगायची. कुणाला सांगता येत नसेल तर सूर्यदेवांनाच 5 शब्दांची कथा सांगायची. पूजा सोमवारी सकाळी उचलायची. नैवेद्य प्रसाद म्हणून घ्यायचा. शेवटच्या रविवारी तिळाचे पदार्थ, खिचडी किंवा दान करून उद्यापन करायचे. पौष महिन्यातील रविवारी करावयाचे प्रभावी सूर्यदेव उपाय. पौष महिना हा पूर्णपणे सूर्यदेवांना समर्पित असल्यामुळे या महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्य उपासना, व्रत आणि दान यांना विशेष महत्त्व दिले जाते. पौष महिन्यात सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि यामुळे या काळात केलेले उपाय लवकर फळ देतात. रविवारी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा. शक्य असल्यास पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे घालावेत, कारण हे सूर्यदेवतांचे प्रिय रंग मानले जातात. स्नानानंतर तांब्याच्या तांब्यात पाणी घ्या. त्यात थोडे कुंकू किंवा अक्षत, फूल, तांदूळ, दूध, गूळ मिसळा. पूर्वेकडे तोंड करून उभे राहा आणि सूर्यदेवतांना अर्घ्य द्या. अर्घ्य देताना ओम घृणी सूर्याय नमः किंवा ओम ह्राम ह्रीम ओम सूर्याय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. अर्घ्य दिल्यानंतर शांत मनाने स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घाला. त्यानंतर घरातील देवाऱ्यात किंवा सूर्ययंत्रासमोर दीप लावून सूर्यदेवांची साधी पूजा करा. पूजेमध्ये धूप, अक्षत, लाल फूल आणि साधा नैवेद्य अर्पण करा. शक्य असल्यास रविवारी आदित्य हृदय स्तोत्र, सूर्यकवच किंवा सूर्यदेवांशी संबंधित एखादी कथा वाचा किंवा एका पौष महिन्यातील रविवारी व्रत ठेवायचे असल्यास दिवसभरात एकदाच साधा, सात्विक आणि निरामिष आहार घ्यावा. या दिवशी मीठ, तेल आणि फार तिखट पदार्थ टाळावेत. संध्याकाळी खीर, गुळ पोहा, फळ किंवा इतर गोड सात्विक पदार्थ घेणे शुभ मानले जाते. आरोग्य, तेज आणि पापक्षालनासाठी तीळ, गुळ, गहू, लाल वस्त्र किंवा तांब्याचे भांडे आपल्या सामर्थ्यानुसार दान केले तरी चालते. काही परंपरामध्ये रविवारी तीळ भात किंवा तिळाची खिचडी बनवून प्रथम सूर्यदेवतांना नैवेद्य दाखवला जातो. नंतर तो नैवेद्य प्रसाद म्हणून सेवन केला जातो. यामुळे आरोग्य, आत्मविश्वास आणि ऐश्वर्य वाढते असा समज आहे. आरोग्य व रोगनाशासाठी प्रत्येक रविवारी नियमित सूर्याला अर्घ्य देणे आणि आदित्य हृदय स्तोत्राचा जप करावा. धन, वैभव आणि यशासाठी पौष महिन्यातील सर्व रविवारी व्रत करायचे आहे. गूळ तिळाचे दान करायचे आहे आणि लाल फुलांची सूर्यदेवतांची पूजा करायची आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.